आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हडक्या चल माझ्या वांगडा. हा मी सांगतोय तू कथे कसलोच तास होतो नाही. हा चल माझ्या वांगडा. नाही मी नाही यायचो. खाऊ दूध नाही. माका भूक लागली आहे. माका बळी होया बळी. कळणार नाही तुला. जे सांगितलं ते करावं लागेल तुला. मी नाही जायचो. आता तर फोन मानत नाही. मी मोकळो झाले मोकळो. माका आता फक्त बळी होया बळी. हडक्या कुठे आहेस तू? लपून राहू नकोस. तू कुठेही लपायचा म्हटलास तर मी तुला सोडणार नाही. ये समोर ये. माझं ऐकलं नाहीस तर तुला फडफडत आणेल. म्हटलं होतं ना फटफटत आणेन तुला समोर. आता तुझी बसा बसा. बोला नमः पार्वती पते हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. देवा आज तू माझ्या मुखातून जाग वदवतलस. आज मी बोलतलय. काय चुकला माकला तर माफ कर. आता आपण कथा वाचूक सुरुवात करूया. आता आपण वेतोबा लीलामृत वाचूक सुरुवात करूया. हा वेतोबा लीलामृत ओवीबद्ध असत. पण मी ता तुमका तुमच्या भाषेत सांगतलय. श्री गणेशाय नमः. हे वेतोबा देवादिदेवा तव कथा लिहोनी करीतो सेवा. आशीर्वाद तुमचा ठेवा ऐकणाऱ्यावरी. आता श्रोते सावचित्त ऐका वेतोबा लीलामृत. तुमच्या कल्याणाप्रत जे मी ऐकवितो. तर एकदा झाला असा
देवादिदेव महादेव तपश्चर्या करू घोर रानात गेले होते. तर जाताना त्यांच्या वांगडात होते त्यांच्यात अष्टभैरवापैकी एक विता. देवादी महादेव, तुमच्या प्रत्येक व्यूहरचनेचा भेद होत चाललाय. आज आमचे पारडे जड आहेत म्हणायचे. देवादिदेव महादेवांना प्रणाम. जगन्माता आदिशक्तीसही प्रणाम. नंदी, अगदी योग्य वेळी आला. हा अटीतटीचा डाव कोण जिंकेल? माते, हा शिवशक्तीचा खेळ आहे. या खेळाचे परिणाम चराचरात उमटतात. तुम्ही टाकलेले फासे कधी उलटे तर कधी सुलटे पडतात, कधी हसवतात तर कधी रडवतात, कधी मारक ठरतात तर कधी तारकही ठरतात. मग या खेळामध्ये जय पराजय कुठून आला? संपूर्ण सृष्टीचा चराचराचा समतोल राखण्यासाठी शिवशक्तीचा हा खेळ अखंडपणे चालू आहे. याच खेळातून पृथ्वीवर प्रलय आले आणि पुन्हा सुंदर सृष्टी ही जन्मास आली. त्यामुळे हा खेळ अविरत चालू राहणे अनिवार्य आहे. मृत्यू लोकाचे कालचक्र अविरतपणे चालू राहावे म्हणून. पण आजचा हा अटीतटीचा डाव पाहता एक गोष्ट निश्चित मनात येत आहे. पृथ्वी तलावर येत्या काही काळात काही विशिष्ट घटना घडावयाच्या आहेत. त्याचा आरंभच आज ह्या स्थळी होत आहे. नंदी, उगाचच विषयांतर करून क्षुल्लक कारणावरून आपल्या मातेचा रोष ओढावून घेऊ नकोस. स्वामी, काय म्हणायचे तुम्हास? ज्या मी क्षुल्लक कारणांवरही क्रोधित होतो. छे छे, या क्षणी तरी तुम्ही कुठे क्रोधित झाला आहात? तुम्हाला काय म्हणायचे आम्हाला कळलंय. पाहिलंस नंदी, असं चक्र बिघडत जात. तू तरी काहीतरी बोल. तेव्हा शहाण्याने पती पत्नीच्या भांडणात पडू नये. मी निघतो आता. आज्ञा असावी.
देवाधिदेव महादेव, आपण हे काय करत आहात? हे भस्म आपण शरीराला का लावत आहात? आणि महाराज, आपण मला सोबत इथे का आणलं? कृपा करून सांगाल का? वेताळा, हे स्मशान वैराग्य आहे आणि आता ते मी पूर्ण शरीरभर पांघरून तपश्चर्येसाठी या गुहेत प्रस्थान ठेवतोय. कलियुगात होणाऱ्या घोर पापांच्या पायदळी देव माणसं चिरडली जाऊ नयेत म्हणून मी हे योजले आहे. त्यासाठी मला पराकोटीची शांतता हवी आहे. जेवढा काळ मी गुहेत तपश्चर्या करेन तेवढा काळ तो गुहेच्या द्वारावर कोणत्याही कारणाने माझी तपश्चर्या भंग होणार नाही यासाठी रात्रंदिन पहार आदेशी. कितीही महत्वाची व्यक्ती तुझ्या समोर आली आणि आत सोडण्यासाठी विनंती करू लागली तरीही तू कोणालाही आत पाठवायचे नाहीस. वेताळा, माझ्या अष्टभैरवांपैकी तू एक आहेस, तेव्हा या गोष्टीचे जबाबदारीने पालन करशील. देवाधिदेव महादेव, आपण या कार्यासाठी माझी निवड करून मला कृतकृत्य केलेलं आहे. तुम्ही माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी मी निशंकपणे पार पाडेन. वेताळा, मला तुझ्या वचनावर आणि कार्यक्षमतेवर पूर्ण खात्री आहे, म्हणूनच मी तुझी निवड केली. आता मी गुहेत प्रस्थान ठेवतो. जशी आपली आज्ञा महाराज. आपल्या तपश्चर्येत कोणतीही बाधा येणार नाही याची पूर्ण काळजी हा वेताळ घेईल. स्वामी, 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 स्वामी. हा तर मातेचा आवाज दिसतोय. स्वामी, स्वामी कुठे गेले? काही सांगूनही गेले नाही. त्यांच्यावर काही आपत्ती तर ओढावली नसेल ना? प्रणाम माते. नंदी, महादेव कुठे गेले? त्यांनी काही निरोप ठेवलाय का? माते,
मी देखील पहिल्या प्रहरापासून महादेवांची महालाबाहेर प्रतीक्षा करीत आहे, परंतु त्यांच्या येण्याची कुठेच काही चिन्हे दिसत नाहीये. कोठे जावयाचे आहे म्हणून काही बोलणे झाले होते का? कोणाकडून काही बोलावणे धाडले गेले होते का? नाही माते, माझ्या ऐकिवात तर असे काहीही नाही. उलट आजकाल महादेव कायम विचारमग्न असतात, एकटे एकटे राहण्याचा प्रयत्न करतात. काय झाले कुणास ठाऊक, पण कुठे जाताना मलाही सोबत घेऊन जात नाही. त्यांच्या आत कसले तरी मंथन चालू आहे असे मला कायम वाटते. विचारावेसे वाटले तर विचारताही येत नाही, आणि महादेव स्वतःहून काही सांगतही नाहीत. नंदी, तू मनास लावून घेऊ नकोस. मी बोलते स्वामींशी. जे काही आहे ते फार काळ टिकणार नाही. तू बाहेरच्या कक्षात थांब. मला काही समजले की मी निरोप पाठवते. स्वामी असे न सांगता कुठे गेले असतील? थांब. स्वामी जाताना काही निरोप देऊन गेलेत का? कोठे प्रस्थान ठेवणार आहेत याबद्दल काही बोलले? नाही माते. ते काय ते नीट सरळ काय ते सांग. माते, आम्हाच नाही माहिती देवादिदेव महादेव कुठे गेले आहेत ते. वर बघ. लपवण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. काय ते सांग. आमच्याशी असत्य वार्ता करण्याचे परिणाम भयंकर होतील. शापाच्या क्रोधाग्नीत आम्ही भस्मसात करून टाकू. नाही माते, शाप नका देऊ. मी सत्य काय ते सांगते. बोल. माते, सकाळच्या पहिल्या प्रहरी महादेव आणि वेताळाची वार्ता कानावर आली. ते एका गुहेत प्रस्थान ठेवण्याविषयी वार्तालाप करत होते. कदाचित ते या क्षणी तेथेच असावे आणि वेताळ त्यांचा पहारेकरी म्हणून गेला असावा. परंतु आम्हास न सांगता हे कृत्य त्यांनी का म्हणून केले असावे? असे काय आहे जे आमच्यापासून त्यांनी दडवून ठेवले आहे? नाही माहित, पण त्यांना एकांतवास मिळावा, त्यात व्यत्यय येऊ नये म्हणूनच हे सर्व केले गेले असावे असे वाटते. आणि म्हणूनच त्यांनी बुलंद शरीरयष्टी लाभलेल्या अष्टभैरवातील वेताळाला पाचारण केले. परंतु या सगळ्यात काहीतरी विपरीत घडण्याची लक्षणे दिसून येत आहेत. अर्थात नेमके सांगता येणे कठीण आहे, परंतु असे कोणते कार्य आहे जे त्यांनी तुम्हासही सांगण्यास वर्जिले आहे याचा विचार केल्यास भलतेच विचार मनात येतात. तुमचाही व्यत्यय नको असे कोणते कार्य आहे? नेमके सांग. एखादा पुरुष आपल्या पत्नीप्रती हे कृत्य तेव्हाच करतो जेव्हा त्यास तिच्या सवतीस भेटावायचे असते. हीच ती जागा. इथेच महादेवांचे गुपित दडलेले असणार. प्रणाम माते. हा येथे कसे रक्षण करत आहे? नक्कीच आत अत्यंत महत्वाचे कोणीतरी आलेले असणार. क्षमा करा माते, आपणास आत जाता येणार नाही. देवाधिदेव महादेवांचा तसा आदेश आहे. कृपा करून तुम्ही इथेच थांबावे.
कमलं प्रलम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डमन्विनादमड्डमर्वयम् चकारचण्डताण्डवन्दनं पुनः शिवं शिवम् जटाकटाः सम्भ्रमं भ्रमन्ति लिम्बतिर्सरि विलोलवीचि वल्लरी विराजमानमुद्गृह्य